आता मी म्हणत होतो, एक आपण थोडी कल्पना करू. जर खरोखर हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न केला किंवा झालं, तर ह्या देशातला सगळ्यात पहिला प्रश्न माझ्या माता भगिनींना त्या देशातल्या महिलांना आहे, हिंदू राष्ट्र झाल्यानंतर तुमची अवस्था काय होईल. मुद्दा एक, नवरा मेल्यानंतर जिवंतपणे सती जाणं, चूल आणि मूल याच्या पलीकडं तुमची अवकात राहणार नाही, उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाऊल ठेवता येणार नाही, हीनत्वाची अगदी हीन वर्तणूक मिळेल. आज संविधानामुळं जर एक महिला या देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकते, कलेक्टर, IPS, IPC, खूप काही म्हणजे मोठमोठ्या अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, महिला म्हणजे संपूर्ण पुरुषाच्या बरोबरीने आज जे वागत आहेत ते फक्त संविधानामुळं. आणि जर हिंदू राष्ट्र झालं तर तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर पडायची सोय तर राहणारच नाही. म्हणजे लाख हजारोच्या संख्येने जमतात ना ते दगडूशेठच्या गणपतीपेक्षा अथर्व शीर्ष म्हणायला, तिथं सुद्धा जाता जाणार, कारण तिथं बी तुमचा विटाळ होणार त्या गणपतीला. कशाला पाहिजे हिंदू राष्ट्र तुम्हाला. मला आवर्जून फक्त माझ्या माता भगिनींसाठी हा व्हिडिओ बनवायचा होता, कारण ज्या माझ्या माता भगिनी डोक्यातलं मेंदू खाली गुडघ्यात घेऊन फिरतात ना, त्यांच्यासाठी फक्त. मी चुकीचं बोलत नाही किंवा त्याचा वाईट अर्थ मानून घेऊ नका, पण एक थोडासा विचार करा तुम्ही. मलाही आई आहे, बहिणी आहेत, 2 मुली आहेत. स्त्रीचा खूप जास्त आदर करणारा माणूस आहे, कारण माझ्यावर संस्कार छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, गौतम बुद्धांचे. त्याच्यामुळं स्त्रीकडं, आम्ही महिलेकडं आदरांनीच वागणार. पण महिलांना बी कळलं पाहिजे ना, की ज्या माणसाने बाबा, ज्या सावित्रीबाईंनी इतक्या खास्ता खाल्ल्या, ज्या महात्मा फुलेंनी इतक्या खास्ता खाऊन तुमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली, आज त्या भिडेवाडेकडे पाठण करून तुम्ही गणपतीचं दर्शन घेता. माझी गणपतीवर तुम्ही गणपतीचं दर्शन घेता त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, तो तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण ज्या उपकारकर्त्याने आपल्यावरती उपकार केलेत ना, त्याची थोडी तरी जाण ठेवली पाहिजे. काय होतं, तर तुम्हाला शिक्षणच मिळालं नसतं तर कल्पना चावला अंतराळात गेली नसती, द्रौपदी मुर्मू मॅडम राष्ट्रपती झाल्या नसत्या, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या नसत्या, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या नसत्या.